नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे हरितालिका. हरितालिका हे एक व्रत सर्वात श्रेष्ठ व्रत मानले जाते. हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. या व्रताने आपले सौभाग्य वाढते आणि या व्रतासाठी आपल्याला स्वच्छ धुतलेली वाळू लागणार आहे. याचा आपल्याला एक महादेव, नंदी, गणपती, पार्वती आणि तुळशी असं बनवायचं आहे. मी येथे अभिषेकासाठी पाणी आणि दूध घेतले आहे. पाणी आणि दुधाचा अभिषेक झाल्यानंतर पुष्प अर्पण करून मी बेल चढवणार आहे. बेल मी 108 घेतले आहे. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे घेऊ शकता. 5 फळ आपल्याला लागणार आहेत. 5 झाडांचे पत्री 16 आपल्याला लागणार आहे आणि 1 कणीस विदाऊट सोललेलं, धोत्र्याचं फूल आणि धोत्र्याचं फळ आपल्याला लागणार आहे. इथे अभिषेक झाल्यानंतर हळदी कुंकू वाहल्यानंतर मी इथे पाण्याचा विडा ठेवणार आहे. पाण्याच्या विड्यामध्ये मी बदाम, 1 रुपया आणि सुपारी ठेवली आहे. तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे खारी किंवा हळकुंड देखील ठेवू शकता. पुष्प अर्पण केल्यानंतर मी येथे बेल चढवत आहे. बेल चढवून झाल्यानंतर मी जे 16 पत्री आहे 5 ते इथे अर्पण करणार. आणि गोकर्णाचं फूल हे महादेवाचं खूप आवडतं फूल आहे. हेही तुम्ही चढवा जर शक्य असेल तर. आणि 5 फळ इथे चढवा. त्यानंतर धूप, दीप आणि अगरबत्ती तुम्ही लावा. त्यानंतर आपल्याला इथे हरितालिकेची कहाणी वाचून आरती करायची आहे. दुसऱ्या दिवशी विसर्जन.